रुक्मिणी सुदेव ब्राह्मण ज्या वेळेला मुलीचं औक्षण करण्याकरता आले त्यावेळेला रुक्मिणीला पाहिलं सुदेव ब्राह्मणाने, आणि त्यावेळेला सुदेव ब्राह्मणाने सांगितलं रुक्मिणीला, रुक्मिणी किती सुंदर आहेस तू, सुकुमार लावण्यवती आहे, पण पती काही तुझ्या स्वरूपाच्या योग्यतेचा नाही. त्यावेळेला रुक्मिणीने सांगितलं हे तर काही आम्हाला अजून स्वातंत्र्य. आता तिला पाहिल्यानंतर सुदेव ब्राह्मणाने सांगितले, रुक्मिणी तुझ्या स्वरूपाला साजेल असा एकच पती, तो द्वारकेचा राजा भगवान, दुसरा. त्याचं वर्णन करून सांगितलं सुदेव ब्राह्मणाने. कुणाचं? भगवान कृष्ण परमात्म्याचं वर्णन करून सांगितलं. आता भगवंताचं जसं जसं वर्णन करून सांगत होते कोण? सुदेव ब्राह्मण. ती फक्त ऐकत होती, व्यक्ती पाहिलेली, पण वर्णन ऐकून जे लक्षणं दिसत होती डोळ्यासमोर त्याला पूर्वराग म्हणतात शास्त्रामध्ये. कोणता राग म्हणतात? म्हणजे भेट होण्याच्या अगोदरची स्थिती. ते सुदेव ब्राह्मणाने जसं जसं भगवान कृष्णाचं वर्णन केलं तसं तसं रुक्मिणीने मनाने कृष्णाला वरलेलं होतं. आणि सगळं वर्णन ऐकल्यानंतर रुक्मिणीने एक 14 श्लोकाचं पत्र लिहिलं. किती श्लोकाने? आणि सांगितलं, काका तुम्ही माझ्या वडिलासारखे आहेत, माझ्याकरता एवढं करा, एवढं पत्र भगवान कृष्णाला निघून द्या, आणि एक सांगा माझा निरोप. रुक्मिणीने हे पत्र दिलंय, जर उद्याचे उद्या येऊन तुम्ही जर मला वरलं नाही तर मी देहत्याग करील. ओ ब्राह्मण आहे ते कोण? रात्रीची वेळे, रात्रीची ब्राह्मण मंडळी कधी बहुतांशी प्रवास करीत, पण सुदेव ब्राह्मणाने प्रवास केला. गेले ते द्वारकेत, भगवंताला ते पत्र दिलं, 14 श्लोकांनी लिहिलेलं वाचलं भगवंताने. आणि सुदेव ब्राह्मणाने सांगितलं, भगवान चला लवकर, आपण जर जाऊन रुक्मिणीला नाही वरलं तर ती देहत्याग करील. भगवान म्हटले, त्याची चिंता करू नका काका, तुम्ही आलेत ना, त्यांचं स्वागत केलं, आदर आतिथ्य केलं, सांगितलं तुम्ही जावा, मी बरोबर वेळेत 7 ते 9 आहे ना, येतो मी वेळेत, काही काळजी करू नका. ठीक आहे. सुदेव ब्राह्मणाने गेल्यानंतर सांगितलं रुक्मिणीला, भगवान येत आहे, चिंता करू. आले ना भगवान वेळेत, रथ सज्ज घेऊन नारदालाही बरोबर घेऊन आले. आणि त्यावेळेला तिचं सगळी तयारी चाललेली आहे. याला हळद लागली, मंडवळ्या बांधलेल्या आहेत. कुणाला? हा, त्याच्याबरोबर ते 2-4 होते. आणि ते फिरत फिरत ज्या वेळेला इशीच्या बाहेर आले रोडला, तर तिथं रथ दिसला. कुणाचा? भगवान कृष्णाला पाहिल्यानंतर शशुपाळाने सांगितलं, कृष्णा तू आला कसा? तुला पत्रिका? तो म्हटला, दिलीच नाही तर भेटल कशी? आमंत्रण दिलंच नाही, अक्षता मिळालीच नाही, मग तू आला कसा न बोलवता? त्यावेळेला भगवान कृष्णाने सांगितलं, अरे तू माझा आत्य भाऊ आहे. तो कोणताही कोण आहे माझा? आणि मला समजलं तू पत्रिका दिली नाही, आमंत्रण दिलं नाही, अक्षता दिली नाही, पण मला समजलं शशुपाळाचा विवाह आहे. आणि मी एक विचार केला, मरणादारी की तोरणादारी, चाललो इथून तर जाता जाता टाकू, म्हणून थांबलो, आमंत्रण नाही तुझं. त्यावेळेला शशुपाळाने सांगितलं, पुरे पुरे इशीच्या आत येऊ नको, बाहेरून टाक अक्षदा. त्याला माहित होतं हे आत आल्यावर काही नीट राहायचं. हा, भगवान म्हटले इथून तर इथून टाकतो, मला का? तिकडं सुदेव ब्राह्मणाने सांगितलं रुक्मिणीला, भगवान आलेत. सगळी तयारी झाली. स्टेजवर ब्राह्मण काका ते पुकारतात, चला नवरी मुलीला घेऊन या. सगळे. पण आता त्या रुक्मिणीने सांगितलं, आमच्या कुलाचा कुलाचार असा आहे, देवीची पूजा केल्याशिवाय आम्हाला बोहल्यावर चढता येत नाही. शशुपाळाला पुन्हा शंका निर्माण झाली, 3 दिवस देवीकडे गेली नाही, आज कशाला निघाली? सुदेव ब्राह्मणाने सल्ला दिला आणि रुक्मिणीने सांगितलं, देवीची पूजा केल्याशिवाय आम्हाला बोहल्यावर चढता येत नाही. शशुपाळाने त्यावेळेला सांगितलं, ऐका
कृष्ण आलेला आहे इथं. कोणत्या वेळेला काय घडेल सांगता येत नाही. सावधान. सगळी सज्ज तयारी केली. माहित होतं हे काय करील, कोणत्या वेळेला सांगता येत. त्यावेळेला रुक्मिणीने सांगितलं की मला पूजा केल्याशिवाय आता बोहल्यावर चढायचं नाही. रुक्मिणी बरोबर फक्त एक वयोवृद्ध ब्राह्मणीन होती, असाच फक्त उल्लेख आलेला आहे. दुसरं कोणी नव्हतं. गेली देवीच्या मंदिरामध्ये पूजा करण्याकरता. आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या आदिमाया शक्तीची आराधना केली. सांगितलं माते तू मला आता सहाय्य कर. तू मला काय कर, सहाय्य कर. काय करू? शशुबाळाबरोबर माझा विवाह करण्याची इच्छा. मग देवीने विचारलं मग कृष्णा बरोबर? म्हटले हो. देवीने सांगितलं ठीक आहे, मी सहाय्य करते ना. एकमेका देवीने तिथं बसल्या बसल्याच फिरवला. लगेच लागला कृष्णाला. हॅलो, कोण बोलतोय? म्हटलं 08 म्हणजे 8वा अवतार आहे ना. देवीने सांगितलं मी देवी आदिमाया शक्ती. रुक्मिणी तर आली मंदिरात, या लवकर. भगवान म्हटले त्याच तयारीत आहे, मी आलोच. पण त्यावेळेला देवीने सांगितलं येताना एखादा ब्राह्मण घेऊन या लावायला. काय? भगवान म्हटले त्या तयारीत आहे, मी नारदाला घेऊन आलोय. हा, आणि बघा तुम्ही पुराण सगळं वाचा. सगळे बिघडलेले लग्न नारदानेच लावले. सगळे खुडीचे बिघडलेले पळून गेलेले लग्न सगळे नारदाने लावले. चांगलं नियोजित डामाडौलातलं लग्न एकही नाही लावलं नारदाने, सगळे असले. आता तो भगवान आहे, सगळ्यावर मायावी. सर टाकलं, भगवान गेले. मंदिरामध्ये लग्न झालं. आंतरपाठ धरायला एका बाजूनी नारद, एका बाजूनी दिव्य. फक्त 5 जण होते तिथं. आदिमाया शक्ती, नारद, भगवान कृष्ण, रुक्मिणी आणि ती वयोवृद्ध एक. झालं ना आता सुरू. बाहेर सगळे पहारा देत होते, हुशार, सावध. आणि आता सुरू झालं. पुण्याय सावधान. फक्त काय लागलं ना. काय लग्न भगवान घेऊनही गेले. कुणाला? हे बाहेरच करीत होते, सावध, हुशार. अहो 1 तास गेला, 2 तास गेला, 3 तास गेले. ब्राह्मण तिथं स्टेजवर कटळून गेलं. नवरी मुलीला घेऊन या, अक्षता पोहोचली का? आणि शशुपाळ विचार करतोय अजून कशी आली नाही पूजा करू. तेच ठेवले होते ना ध्यान ठेवायला. त्यांना विचारले का? ते म्हटले मागाच घेऊन गेला तू. कोण? आणि तुम्ही नुसतं हुशार, सावध. शशुपाळाला एवढा क्रोध निर्माण झाला. हळद धुतली नाही, बासिंग सोडलं नाही. आताच्या आता जाऊन म्हटला त्याचा काटा काढतून तिला घेऊन येतो. कुणाला? रुक्मिणीला. आता तू त्याला संपत असतो का? तो रुक्मिणी मिळाली नाही. ती झालं कुणाची? ऐका, सगळी तयारी झाली, मंडप दिलाय, काही क्षणात लग्न लागणारे, त्याची घेऊन गेला. काय सख्य तो राहीन का वैर असन? त्याच्यामुळं वैर लागलं होतं, त्याच्यामुळं वैर लागलं. पण भगवान कृष्णानेच मारलं त्याला. कुणाला? त्यावेळेला मारलं नाही. पुढे पांडवाचा जो राजसूय यज्ञ चालू झाला, त्या यज्ञामध्ये सर्व देशाचे महाराजे उपस्थित होते. आणि तिथं अग्रपूजेचा मान पांडवांनी भीष्माचार्यांना दिला. आणि पितामह भीष्माचार्यांचं नाव पुकारल्यानंतर भीष्माचार्यांनी भगवान कृष्णाला पाहिलं होतं. आणि पितामह भीष्माचार्यांनी सांगितलं धर्मराजाला, अरे मला काय अग्रपूजेचा मान देता? द्वारकेचा राजा भगवान आलेला आहे, त्याला पूजेचा मान द्या. मग तर पांडवाच्या मनासारखं झालं ना. ते दिला अग्रपूजेचा मान. आता त्या यज्ञ मंडपात शशुपाळही होता. त्याला बरं वाटलं असेल का? त्याला बरं वाटलं असेल का? पांडवाजवळ गेला आणि विचारू लागला, अरे एवढा मोठा यज्ञ केला, यज्ञ करणारी मंडळी चांगली, अधिकारी मंडळी, यज्ञ मोठा आहे, अनंत पट्टीचं अन्नदान आहे, पण पूजेला बसवलेली व्यक्ती तुम्ही योग्य बसवली? म्हटले का? अरे तो जन्माला आला कुठं, राहिला कुठं, काम कोणाची करतोय, तसल्याचा
अग्रपूजेचा मान त्यांनी सांगितलं तो कसाही असू दे, कोणाच्याही घरी जन्माला येऊ दे, कोणाच्याही इथं राहू दे, पण अग्रपूजेचा मान पांडवांनी सांगितलं. आता पांडव काय ऐकण्याच्या मनस्थितीत, मग तिथं गेला. कुठं? जिथं पूजेला बसवलं होतं भगवंताला तिथं गेला आणि तिथं जाऊन सांगितलं, कृष्णा मी इथे असताना तुला यायची काय? भगवंतानी सांगितलं मला येऊ नको म्हणणार तू कोण? माझं पत्रिकेत मला सकाळपासून 4-5 वेळा तू येऊ नको म्हणणारा कोण? ऐका, तो थांबला नाही. त्याच यज्ञ मंडपामध्ये उभा राहून ताड 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 100 शिव्या दिल्या. किती? तरी भगवान शांत होते का? त्याला भेद होते असं नाही का? त्याच्या आईला दिलेलं पूर्वी वचन होतं. कोणाच्या? कारण शिशुपाळ जन्माला आला त्यावेळेला तो विचित्र होता. 3 डोळे होते, इथं 1 होता आणि 4 भुजा होत्या. किती भुजा होत्या? 4 भुजा डोळे. आता इथं म्हटले होते काही शान दिसत असेल का? विचित्र होतं ते. आणि त्या पिताश्रीने त्याच्या विचार केला, हे विचित्र ठेवण्यापेक्षा कुठेतरी नेऊन टाकलेलं. घेऊन निघाला. त्यावेळेला आकाशवाणीने सांगितलं होतं, पुढे नेऊन टाकला तर हा मरणार नाही, परत घेऊन जा. आकाशवाणीने सांगितलं होतं. तो त्याच्याच हाताने मरेल की ज्याच्या मांडीव ठेवल्यानंतर, ज्याचा स्पर्श झाल्यानंतर त्याचा 3रा डोळा नाहीसा होईल, 2 भुजा गळून पडत्याल, त्याच्या हातून त्याचं मरण आहे. तसा तो कधीच मरणार. घेऊन आलं ना ते माघारी. घरी आल्यानंतर कोणाच्याही मांडीव द्यायचे. कोणी आलं चहा प्यायला की द्यायचे मांडीव. आता आपल्याला आत्याला झालेलं विचित्र बाळ पागण्यासाठी भगवान कृष्ण बळीराम दादा तिथं आलते. दिलं त्याच्या मांडीव. कृष्णाच्या मांडीव दिल्याबरोबर 2 भुजा गळून पडल्या आणि 1 डोळा होता तोही मग माणसासारखा दिसू लागला. कोण? मग तिच्या लक्षात आलं की मरण सुद्धा कोणाच्या हातून आहे. आणि त्यावेळेला सांगितलं, कृष्णा मला वचन दे का याचं मरण तुझ्या हातून आहे. भगवान म्हटले असेल कदाचित, मला सांगता येणार नाही, पण एक कर, किमान याचे 100 अपराध होस तर त्याला मारू नको असं मला वचन दे. दिलं भगवंतानी वचन. कारण ती आत्या होती. कोण होती? वचन दिलं. आता तिने सुद्धा काही कमी मागितले नाही ना. किती गुन्हे मागितले? 100 अपराध. तिला वाटलं 100 अपराध होस तर हे दाताला लागन. तिला काय माहिती अक्षिद्या पडायच्या अगोदर सगळे गुन्हे भरून गेली. म्हणून भगवान तो शिव्या देत होता तरी गप होते. 100 अपराध पूर्ण झाल्याबरोबर भगवंतानी डोळे झाकले आणि सुदर्शन चक्राचं स्मरण केलं. हातात आलं सुदर्शन चक्र, फेकलं त्याच्यावर, धडा वेगळं शिर केलं. त्याच यज्ञ मंडपामध्ये त्याला मारला, पण अधोगती नाही दिली. जो मोक्ष पुतणीला दिला, ज्ञानोबा म्हणतात तोच मोक्ष दिलाय. कोणाला? ऐशिया अपराधी शिशुपाळा, तू आपण पैठाव दिधला गोपाळा. जे वैरी होते जनाबाई म्हणते, सांग ना पांडुरंगा, शिशुपाळाने तुझा भर सभेमध्ये अपमान केला, 100 शिव्या दिल्या, तो तुझा वैरी